आणि भरपूर 10-12 लोक ज्यांच्या हातामध्ये तलवारी, पेट्रोलने भरलेले मोठे मोठे कॅन जो समोर दिसेल त्याला मारत होते। आणि माझी आई त्यांच्या पुढे पदर पसरत होती की माझ्या लेकराला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा म्हणून। पण हॉस्पिटलमध्ये कोणी घ्यायला तयार नव्हतं। सगळे हॉस्पिटलचे दरवाजे बंद, कारण जो समोर दिसेल त्याला मारायचे। हिंदू मुसलमानांचा तो दंगा 92-93च्या दरम्यान झाला आणि कोणाला काहीच त्याचा अंदाज नव्हता। लग्न झाल्यानंतर अशी परिस्थिती आली की फक्त आता धुणे भांडी किंवा घरातलंच काम करायचं का? ते 2 वर्ष माझ्या आयुष्यातले असे होते की पुढचे 10 वर्ष जी गोष्ट घडणार नाही ती त्या 2 वर्षात घडली। नमस्कार, मी सविता प्रवीण वानखेडे। माझं गाव आहे भडाणे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक आणि सासरही तिकडचंच आहे, सुतारखेड। प्रॉपर शेतकरी कुटुंबात राहणारी मी मुलगी। प्राथमिक शिक्षण तसं माझं मुंबईमध्ये घाटकोपरला झालं। प्राथमिक शिक्षण करत असतानाच भरपूर अशा अडचणी, आई वडील दोघंही, माझी आई अशिक्षित आहे। 93 मध्ये जेव्हा हिंदू मुसलमानांचा दंगा झाला तेव्हा आम्ही जेमतेम 5-6 वर्षाचा असू आणि माझा सगळ्यात लहान भाऊ तो फक्त 1 वर्षाचा होता। त्यानंतर त्याला इतका ताप आला की तो ताप त्याचा डोक्यात गेला आणि त्याला आकडी आली। त्यावेळेस अशी परिस्थिती होती की जर जो बाहेर जाईल तो घरी परत येणार नाही। यावेळेसच आई वडील आणि जे शेजारचे 2 काका त्याला घेऊन हॉस्पिटलला गेले। आम्हाला सांगून गेले आम्ही परत येऊ की नाही। आणि अक्षरशः त्यावेळेस अशी परिस्थिती होती जर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं नसतं तर तो कदाचित आमच्यामध्ये नसता। पण त्यावेळेस जी रिक्षा आली त्यामध्ये हिंदू लोक होते आणि भरपूर 10-12 लोक ज्यांच्या हातामध्ये तलवारी, पेट्रोलने भरलेले मोठे मोठे कॅन जो समोर दिसेल त्याला मारत होते। आणि माझी आई त्यांच्या पुढे पदर पसरत होती की माझ्या लेकराला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा म्हणून। त्यावेळेस त्या लोकांनी रिक्षामध्ये उतरून माझ्या आई वडील आणि भावाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले, पण हॉस्पिटलमध्ये कोणी घ्यायला तयार नव्हतं। सगळे हॉस्पिटलचे दरवाजे बंद, कारण जो समोर दिसेल त्याला मारायचे। हिंदू मुसलमानांचा तो दंगा 92-93च्या दरम्यान झाला आणि कोणाला काहीच त्याचा अंदाज नव्हता। त्या लोकांनी स्वतः तलवारीने दरवाजाचं कुलूप तोडून त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। 7 ते 8 दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता आणि आम्ही तिघी बहिणी घरात। माझी मोठी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे आणि लहानी 3 वर्षांनी। 4, 5, 6, 3 वर्षाच्या अशा अंतराने आम्ही तिघी बहिणी 7 दिवस आई हॉस्पिटलमध्ये होती। पण त्यावेळेस आम्हाला जेवण बनवायला कोणी नव्हतं, वडिलांना तर काहीच येत नव्हतं आणि शेजारच्या काकू मावशांनी आम्हाला 7 दिवस खायला प्यायला घातलं। त्या दिवसानंतर आईने आम्हाला स्वयंपाक करायला शिकवला। मी जेमतेम 2रीला असेल तेव्हा मी भाकरी बनवायला शिकले आणि तिथून माझ्या किचनची म्हणा किंवा माझी सुरुवात झाली स्वयंपाक बनवण्याची आणि तिने आम्हा दोघी बहिणींना स्वयंपाक करायला शिकवलं। कसंही असो पण तुम्ही केलंच पाहिजे। वडील नोकरीला होते तोपर्यंत ठीक होतं, मध्यंतरी वडिलांची नोकरी गेली आणि त्यानंतर आम्ही अक्षरशः आई माझी गोधडी शिवून आम्हाला पोसायची आणि त्या गोधडीसाठी जे सामान लागायचं म्हणजे ज्याची गोधडी शिवायची असते त्यांच्याकडनं त्या सगळ्या वस्तू आम्ही दोघी बहिणी जाऊन घेऊन यायचो आणि आई गोधडी शिवायची। फक्त 30 रुपये मिळायचे। त्या पैशांमध्ये माझ्या आईने आणि वडिलांनी मिळून आम्हा सर्वांचं पालन पोषण केलं। प्राथमिक शिक्षण मुंबईत झालं, पण काही दिवसाने आई वडिलांची अशी परिस्थिती आली की आता आपण मुंबईमध्ये नाही राहू शकत। त्यानंतर आजी ही गावी वारली होती आणि आजोबा एकटेच होते। आजोबा एकटे असल्यामुळे ते मुंबईला यायला तयार नव्हते। मग वडिलांनी असा विचार केला की आपणच गावी जायचं। तसं माझं आजोळ म्हणजे माझ्या आईचे आई वडील इथेच आम्ही लहानाचं मोठं झालो। आजी आजोबा मावश्या यांच्याच खांद्यावर वाढलेलो। आजी माझी, तुम्ही म्हणाल अन्नपूर्णा तू बघितली आहेस का, तर मी म्हणेल माझी आजीच अन्नपूर्णा होती। तिनेच आम्हाला अगदी लहानाचं मोठं प्रत्येक गोष्ट शिकवली आणि त्यातूनच आम्ही शिकत गेलो। गावी गेल्यानंतर अशी परिस्थिती होती, मुंबईतले पोरं यांना काय गावी येणार। मुंबईत राहणारे मुलं खरंच शेती करू शकतात का? शेती तशी नवीन नव्हती, पण काम करणं जमत नव्हतं आणि शेतकऱ्यांचे हाल तर सगळ्यांनाच माहिती आहे। शेती करायचो आणि त्यानंतर आम्ही शिक्षण पूर्ण करायचो, म्हणजे दिवसभर कामं करायचे, मग दुपारी शाळेत जायचं, संध्याकाळी येऊन पुन्हा शेतातले कामं करायचे, असं आमचं रुटीन होतं।
माझी मोठी बहीण शिवणकाम करायची आणि जो काही पैसा येईल त्यात आम्ही फी भरली जायची, किंवा लहान माझे भावंड होते 2, त्यांचंही तीच सांभाळायची. असं झाल्यानंतर माझं लग्न झालं. मी जेव्हा फर्स्ट इयरला होते त्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर अशी परिस्थिती आली की फक्त आता धुणे भांडी किंवा घरातलंच काम करायचं का, कारण लहानपणापासून आम्ही तेच करत आलो होतो. वडिलांकडे किंवा आईकडे एवढा पैसा नव्हता की आम्ही जाऊन शिक्षण पूर्ण करू किंवा आम्ही त्यांना सांगू आम्ही आमचं शिक्षण पूर्ण करतो. 19व्या वर्षी माझं लग्न झालं. सासरी आल्यानंतर 6 जणांचं कुटुंब. आईकडे असताना तसा काही जास्त लोड कामाचा नसायचा, कारण आई बहिणी यांच्यातच सगळं काम वाटलं जायचं. सासरी आल्यानंतर सगळ्यांचं करणं किंवा माझ्या सासूबाई खूप आमच्या दोघींचं खूप जुळायचं, म्हणजे बोलायच्या त्या माझ्याबरोबर. आणि असं कधी सासूरवास कसा झाला नाही, कारण मला असं वाटायचं की सासू आणि आम्ही दोघे इतक्या गप्पा मारायचो की एखादी मैत्रीणही मारणार नाही. आणि त्या मला इतक्या काही गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या सांगायच्या, कदाचित त्या त्यांच्या मुलांनाही माहिती नसेल. सासरे मात्र माझे स्ट्रिक्ट होते, त्यांना हवं ते हवं आणि तसंच हवं. आणि त्या दडपणात लहानपणापासूनच आम्ही दडपणात होतो आणि त्याच दडपणातच मी होते की मी काय केलं तर कदाचित सासरे मला काही बोलतील किंवा अजून काहीतरी होईल. आणि त्या दडपणात राहूनच मी म्हटली की आता मी फक्त भांडे आणि स्वयंपाकच करायचं का. 2 वर्ष मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, कसं जसं जमेल तसं केलं. आणि त्यानंतर मुलगा झाला. तो 2 वर्षाचा असताना मला असं वाटलं की वेळ कोणावरही येऊ शकते आणि कधीही येईल, सांगता येत नाही की उद्या कोणती वेळ येईल. फक्त ग्रॅज्युएशन करून काय उपयोग, एखादं व्यावसायिक शिक्षण असणंही गरजेचं आहे. कारण तुम्ही M.Com करा, B.Com करा, पण तुमच्याकडे काहीतरी व्यावसायिक डिग्री असायला हवी. म्हणून मी D.Ed करण्याचा निर्णय घेतला. मुलगा होता 2 वर्षाचा. तसा घरातून थोडासा होकार नकारच चालू होता, कारण मुलगा लहान होता, त्याला सांभाळणार कोण. पण त्यावेळेस माझे मिस्टर ठाम उभे राहिले की तू कर, जर होतंय तर कर, कारण नाही सांगू शकत उद्या जर एखादी वेळ अशी आली की काम करावं लागलं तर काय करायचं. म्हणून माझा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागला D.Ed साठी. त्यानंतर ते 2 वर्ष माझ्या आयुष्यातले असे होते की पुढचे 10 वर्ष जी गोष्ट घडणार नाही ती त्या 2 वर्षात घडली. मुलाला मी एकटीला कधी त्याला सोडून कधी गेली नाही, म्हणून तो सतत रडत राहायचा. एक दिवस माझे मिस्टर त्याला मी सकाळी 6 वाजता जायची आणि दुपारी 2:30 वाजता यायची. त्यानंतर तो सारखा रडत राहायचा की मी त्याला सोडून जाते म्हणून. सकाळी मिस्टरांनी बिल्डिंगच्या खाली गार्डन त्याला खेळवलं आणि घरी सोडलं. मी कॉलेजला होते आणि ते त्याला घरी सोडून ऑफिसला गेले. म्हणजे ऑफिसला जायला निघाले. ते लिफ्टनी गेले आणि हा पायऱ्यांनी उतरून खाली गेला. मिस्टरांना माहिती नाही तो त्यांच्या मागे येतोय म्हणून. आणि हा एकटा चालत होता, त्याला तेवढं जास्त बोलता येत नव्हतं, फक्त त्याचं नाव सांगायचा, मम्मी पप्पा एवढंच बोलता येत होतं. आणि मी ज्या ठिकाणी राहते, मी मुंबईमध्ये विक्रोळीतल्या गजबजलेल्या ठिकाणी होते, जिथे रेल्वे स्टेशन जवळ आहे, शाळा आहे, चर्च आहे. म्हणजे माणूस जर गेला तर तो लवकर ओळखता येणार नाही अशा ठिकाणी मी राहत होते. आणि तो चालत चालत एकटा गेला, त्याला माहिती नाही तो कुठे चालला. आणि मिस्टर त्यांच्या कामाला निघून गेले. त्यानंतर घरामध्ये सगळे त्याला शोधायला लागले की हा गेला कुठे. सगळ्यांना वाटलं खाली गार्डनमध्ये आहे, पण तो गार्डनमध्ये नव्हता. पण त्याच्या नशिबाने त्या स्टेशनवर किंवा त्या ठिकाणी एक माणूस होता, त्याने त्याला उचलून रेल्वे स्टेशनचे जे होमगार्ड असतात तिथे नेऊन बसवलं. आणि आम्ही सगळे शोधतो त्याला. सासूबाई माझ्या आजारी असायच्या आणि त्यांना या धक्क्याने अजूनच आजारी झाल्या. त्या सासरेही हवालदिल झाले, कारण मी कॉलेजला होते, मला माहिती नाही. मिस्टर ऑफिसला गेले, त्यांनाही माहिती नाही की हा गेला कुठे. तो ना स्वतःचं नाव सांगू शकत, ना त्याला माहिती की तो कुठे चाललाय, त्याला कुठे जायचंय. होमगार्डने त्याला विचारलं की तू कुठे चालला, तो बोलला मला मम्मीकडे जायचंय, मम्मी नाशिकला असते. ते कारण त्याच्या दरम्यान आम्ही नाशिकला राहायचो. त्याला तिथेच बसवून ठेवलं. आम्ही सगळं शोधलं पण तो कुठेच सापडला नाही. सासरे त्याला घेऊन जायचे खाली हॉटेलमध्ये म्हणा किंवा खेळण्याच्या दुकानात, तिकडेही शोधलं, तो सापडेना. 2.5-3 तास झाले आणि हा होमगार्ड जवळ रडत बसला, कारण माहितीच नाही हा मुलगा कोणाचा आहे. त्यानंतर जवळ शाळा आहे, सासरे पुन्हा जाऊन तिथे शोधून आले. मग त्या मुलाने सांगितलं की अंकल वो लड़का एक स्टेशन पे रो रहा है.
मग तेव्हा जाऊन त्यांनी तिथे बघितलं तर हा तिथे रडत होता आणि आई मला मम्मीकडे जायचं म्हणून. त्यानंतर मी असं ठरवलं की कदाचित मी चुकीचा निर्णय घेतला, मी नव्हतं असं करायला पाहिजे. आणि कसं बसं माझं शिक्षण पूर्ण केलं, कारण माझ्या शिक्षकांनी समजवलं की तुम्ही आता इथपर्यंत आला ते इथून पुढे जा. DED कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना सासूबाई एक्सपायर झाले. त्याच वर्षी माझे वडील ॲक्सिडेंटमध्ये, त्यांचा बाईकचा ॲक्सिडेंट झाला आणि ते गावाच्या 3 किलोमीटर जवळच त्यांचा ॲक्सिडेंट झाला. पण घरात कुणाला माहीत नाही. आम्ही त्यांना शोधतोय. भाऊ माझा कामावर. कुणीही त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेण्याची तयारी दाखवली नाही. जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नव्हती तोपर्यंत ते तिथेच होते आणि ते अक्षरशः 2 दिवस बेवारस म्हणून हॉस्पिटलमध्ये होते. आई शोधतीये. आई जेव्हा पोलीस स्टेशनला गेली तेव्हा कळली की त्यांची बाईक पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि तिथून पुढे त्यांची शोधाशोध सुरू झाली. फक्त 51 वर्षाचे वडील होते आणि आम्हाला माहिती नाही असं का झालं. मी या स्टेजवरून एक निवेदन करेल की जर तुम्ही ॲक्सिडेंट तुमच्यामुळे झाला किंवा तुमच्या चुकीमुळे जर होत असेल तर त्या व्यक्तीला तिथेच टाकून तुम्ही जाऊ नका. जरी त्याच्यावर तुमची चुकी असो किंवा त्याची चुकी असो, त्याला त्यावेळेस हॉस्पिटल किंवा त्याला ते प्राथमिक औषधोपचाराची गरज असते. एक कुटुंब त्यामुळे कदाचित उद्ध्वस्त होऊ शकतं. माझ्या वडिलांची काही चूक नसताना 2 दिवस ते बेवारस म्हणून होते. अगदी घराच्या 3 किलोमीटर त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि कुणाला काहीच माहिती नाही. गावातले लोक जेव्हा कळले तेव्हा म्हणतात आम्ही हे बघितलं होतं, आम्ही तर हे बघितलं, मग तुम्ही तिथे तेव्हा का नाही त्याच्यावर काही ॲक्शन घेतली. हे करत करत मी 2 वर्ष DED कंप्लीट केलं. त्यानंतर भरपूर ट्युशन घेतले, कारण मी नोकरी करण्याचा तेव्हाच निर्णय घेतला की मी नोकरी नाही करू शकत. मला मुलांजवळ राहणं गरजेचं आहे. मुलांना माझी गरज आहे. जर हे सगळं मी मुलांसाठी करते तर मला त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. आणि हे प्रत्येक आईलाच वाटतं. ती आई कितीही मोठ्या पोस्टवर असेल पण जेव्हा ती त्या मुलाचा चेहरा बघते तेव्हा ते सगळं विसरून जाते आणि ती मुलाला प्राधान्य देते. मी नोकरी न करता ट्युशन घेतले, बरेचसे कामं केले. जे काम मला वाटेल की हे केलं पाहिजे मी ते सगळे कामं केले. 2021 मध्ये मी माझ्या चॅनलची सुरुवात केली. खरं तर शगुन्स किचन मराठी, शगुन्स म्हणजे एक चांगली सुरुवात, एक चांगली गोष्ट. माझं नाव सविता. बरेच जण म्हणतात तू तुझ्या नावावर चॅनलचं नाव का नाही ठेवलं, पण शगुन म्हणजे माझ्या आयुष्यातली ही चांगली सुरुवात, म्हणून मी त्याचं नाव शगुन्स किचन मराठी ठेवलं. 8 मार्च 2021ला त्याची सुरुवात झाली. जागतिक महिला दिनाच्या दिवशी मी चॅनलची सुरुवात केली आणि आज 1,26,000 सबस्क्रायबर्स आहेत. माझे 2 यूट्यूब चॅनल आहेत आणि त्या चॅनलच्या जोरावर मी माझ्या मुलांचं शिक्षण हे चांगल्या प्रतीने करू शकते. यूट्यूब चॅनल सुरुवात करणंच हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण मला टेक्निकल गोष्टी काही माहिती नव्हत्या. कुणी म्हणेल की हिला काय येतं, एखादा फोटो जरी काढायला सांगितला तर हिला काय सांगताय फोटो काढायला, हिला काय येणार आहे. पण मी सांगेल की जो व्यक्ती तुमच्यावर हसतो ना त्याला तिथे बोलून न दाखवता तुमच्या कामातून ते सिद्ध करून दाखवा की मीही काहीतरी करू शकतो. मागच्या ज्या माझ्या घटना घडल्या त्यामध्ये अशी होतं की मी वेळेवर नोकरी नाही करू शकले, पण जेव्हा सगळं होऊन गेलं तेव्हा एक व्यक्ती मला असं बोलला की तुला करायची होती नोकरी तर करायची ना, तुला कोणी अडवलं होतं. पण ज्या वेळेस घरात माझी गरज होती तेव्हा तुम्ही का नाही म्हटलात की तुला नोकरी करायची, तू जा घराबाहेर, आम्ही सांभाळतो म्हणून. त्यावेळेस म्हणायचे की घर कोण बघणार, घरात कोण बघणार. त्यावेळेस नंतर मला अशी जाणीव झाली की कोणावरही अवलंबून राहू नका. स्वतःचं काम जर तुम्ही ठरवलं तर ते पूर्ण करा आणि करून दाखवा. आज जो हसतो ना त्याचे दात घशात घालण्याची ताकद ठेवा, कारण काल करे सो आज कर, आज करे सो अब. फक्त विचार करू नका. यूट्यूब चॅनल असो किंवा सोशल मीडिया, जे काम तुम्हाला योग्य वाटतं, जे काम तुम्हाला आवडतं त्या कामात तुम्ही यशस्वी होऊ शकता जर तुम्ही ठरवलं तर. यूट्यूब चॅनल असो किंवा तुम्हाला सोशल मीडियावर जरी यायचं असेल तर हा विचार करू नका की माझ्याकडे
चांगला मोबाईल नाही आहे किंवा चांगला माईक नाही आहे माझ्याकडे, जर रेसिपी चॅनलसाठी खूप सारे भांडे लागतात, खूप साऱ्या वस्तू लागतात, त्याही नाही आहे. पण शून्यातूनच सुरुवात करा. शून्यातून केलेली सुरुवातच ही तुम्हाला मोठी घेऊन जाते. म्हणून आधीच सगळ्या गोष्टीची तयारी करून मग मीच चालू करेल असं करू नका. जर माझ्यासारखी व्यक्ती यूट्यूब चॅनल चालू करून त्यावर सक्सेस होऊ शकते, तर तुम्ही सुद्धा अगदी सहज ही गोष्ट करू शकाल. जो स्टॉकच्या सर्व टीमचं मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.